समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची गुरुवे प्रिय कृपाजयाति सर्वांगी सुंदर मुझे दुरारे कंठी धर के मुक्ता पड़ाचे। देव जय देव जय मंगल मूर्ति हो सिंहासनमूर्ति दर्शन मात्रे मन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव। रत्नखचिता पराधुज गौरी कुमरा चंदनाचे ओटे कुंकुम केशरा हीरे दलिता मुकुट शोभतो भरा ऋणधन देव पूरे चरणी घाघरिया। जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो सिंहासनमूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव। लंबोदर पीतांबर परिवर वंदना शरण स्वर्ण वक्र त्रिनयना सहस्रपात्रा वड्भाई सदना संकटे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना। जय देव जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री राजा मूर्ति दर्शन मात्रे मन चरणी मात्रे मन कामना पूर्ति। जय देव जय देव। गजानन महाराज की जय। श्री कृष्णाय चंद्राय परिपूर्णतनाय च असंख्याधिपतये गोलोकपतये नमः। श्री राधापतये तुभं व्रजाधीशायते नमः। नमः श्रीनन्दपुत्राय यशोदानन्दनन्दाय च देवकी सुतं गोविन्द वासुदेव जगत्पतये यदोत्तं जगन्नाथं यदीमा पुरुषोत्तमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। हृदयांचे केले स्मरण हो या सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो नियाता। मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या ज्यांचे गावी केला वास त्याचे नसावे उदास। ज्ञानेश भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरः सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्य ब्रह्मचित्कला मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची। लोकाभिराम मरण रंगधीरम राजीव नेत्रम रघुवंशनाथं कारुण्य रूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये। सियावर रामचंद्र भगवान की।
मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजपवानरयुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। रामदूत हनुमान सच्चिदानन्दरूपाय विश्व उत्पद्यादितवहे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। मूकं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गोपालकृष्ण भगवान् श्रीमद्भागवत महापुराण की राधा रानी सरकार की। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है। गोपाल कृष्ण भगवान की जय। सियावर रामचंद्र भगवान की जय। नमः पार्वती पतये हर हर। सनातन हिंदू धर्म की जय। गो माता की जय। अपने अपने माता पिता की जय। बोलो रे भाई सब संतन की जय। अखिल कोटी ब्रह्मांड नायक करुणावलय चराचरामध्ये वास करणारा श्री कृष्ण परमात्मा आणि परम पवित्र असणारे या परमात्म्याच्या कथेचा आजचा हा तिसरा दिवस। तिसऱ्या दिवसाच्या निमित्ताने इथं जमलेले सर्व भाविक भक्त यांचे आधी मनापासून सर्वांचे स्वागत।
आज देव उठले म्हणे. देव झोपला कधी हा प्रश्न आहे. आला का लक्षात? देव उठले. देव उठले की नवरदेव घोड्यावर बसतो असं ऐकलंय मी. 4 महिन्यापासून देव झोपलेले होते चातुर्मासामध्ये आणि तेव्हापासून काकडा आरती चालते. 4 महिने देव झोपलेले होते. आज देवाला तुम्ही उठवलं, जाग केलं. आज तुम्ही खोपडी बांधली असेल, ऊस आणले असतील, ऊसाला उपरणं बांधलं असेल, पाट, दिवा, पंथी वगैरे. काही लोकांनी याच्या खोपडीच्या आधीच लग्न लावले आणि ते लग्न लावण्याच्या मागचं एक कारण आहे की पहिले आता पोरी भेटत नाही आहे की नाही, त्याच्यामुळे मुहूर्त वगैरे बघण्यात काही वेळ घालवायचा नाही, जशी भेटली तशी आपण करून मोकळं व्हायचं. पण आज खऱ्या अर्थाने तुलसी विवाहाचं जे निमित्त आहे ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये आपल्या शास्त्रांमध्ये जे आहे ते सांगेल. तुलसी मातेशी ज्यांचं लग्न लागलं त्यांचं नाव आहे विष्णू परमात्मा. काय नाव आहे? पण विष्णू परमात्म्याशी डायरेक्टली तुलसी मातेचं लग्न लागलेलं नाहीये, तर विष्णू परमात्म्याने शालिग्राम नावाच्या रूपाने अवतीर्ण घेतला होता आणि शालिग्रामचं तुळशी मातेचं लग्न लागलंय. आणि हा जो शालिग्राम आहे याचा जन्म फार विशेष आहे. जर मनापासून कथा ऐकली ना तर आनंद आहे. काल मी तुम्हाला सांगितलं की गोकुलधाम मध्ये कथा होणार नाहीये. मग ते सकाळी दुपारी चर्चा होते, काय झालं करायला वगैरे वगैरे. असं नसतं. एखादा ग्रंथ एखाद्या ठिकाणी वाचन करण्यासाठी फक्त माणसांची इच्छा चालत नाही, तर त्या ग्रंथाची सुद्धा इच्छा पाहिजे. आता कदाचित ग्रंथाची इच्छा नसेल, असं होऊ शकतं ना. आपल्या पुढे फार मोठं कार्य आहे. आमच्या सुभाष काकाने सांगितलं 1 किलोमीटर जाण्यापेक्षा आपण इथंच देवाला घेऊन येऊ, म्हणजे बायांची ती म्हातारपणातली जाई यायची थोडी अडचण कमी होईल. म्हणून ज्याला सढळ हाताने मदत करता आली त्याने देवाला दिलं पाहिजे. आता वास्तविक बघायला गेलं तर देवाला आपण देऊ शकत नाही, तेवढी आपली लायकी नाहीये. कारण देवाने एकच किडनी 65 लाखाची दिली. 65 लाखाची एकच भेट, फुकट दिल्या 2. तुलसी मातेच्या लग्नाचे फटाके आहेत. तुलसी मातेचा आणि शालिग्राम भगवानचा विवाह कसा लागला होता याचं वर्णन शिवकथेमध्ये आलेलं आहे. आणि आज तो पर्व आहे, आज एकादशी आहे. तुलसी विवाहाच्या निमित्ताने आज दिवस फार गोड आहे. म्हणून त्यांची थोडी तुम्हाला 5 मिनिटाची कथा सांगून देतो, म्हणजे तुम्ही मरेपर्यंत ती विसरू नका. मी तुम्हाला पहिली कथा असो नाही तर 5वी कथा असो, मी दरवेळेला तुम्हाला सांगतो, आज आपल्याला संधी प्राप्त झाली, आज ज्ञानार्जन करून घ्या. कल हो ना हो. जीना यहाँ मरना यहाँ. पूर्वीचे जे जुने गाणे होते ना ते भजन वाटायचे, आताचे भजन सुद्धा गाणे वाटतात. इतका बदल झाला बरं. याला कोणता बॉम्ब म्हणतात? या श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव राधे. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. राधे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.
कृष्ण भगवान की जय। आज आमच्या कथेला विशेष उपस्थिती 4 राज्यांमध्ये ज्यांचं नाव आहे, गुजरात, महाराष्ट्र, MP, कर्नाटक, गेल्या अनेक वर्षापासून महिला कशी असावी, महिला कीर्तनकार कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या भगिनी हरिभक्तीपरायण सौभाग्यवती संध्याताई महाराज। आज वेळात वेळ काढून त्या आपल्या कथेला भेट देण्यासाठी आल्या। सर्वप्रथम त्यांच्या या गोमानसिंग सोसायटीमध्ये फार फार अभिनंदन आणि दिवाळीच्या तुम्हाला शुभेच्छा। आज आपल्याला 9 वाजेपासून ही पब्लिक इथं आलेली होती रूमवरती, त्यांचं तेच चालू होतं, खोपडी का बरं लावता, विवाह का बरं करता, तुलसी का बरं आहे। आणि आज ते प्रयोजन आहे आणि आपल्या धर्मग्रंथांमध्ये आहे, आपल्या लोकांना ते ज्ञानाची व्याप्ती व्हावी म्हणून सांगणं हे उचित आहे आणि महत्वाचं आहे। आज एकादशी आहे, ते एकादशीची उत्पत्ती सांगतो आणि तुलसी मातेचीही उत्पत्ती सांगतो। श्रीमद भागवत हा एकमेव ग्रंथ असा आहे का तुम्ही जितक्या पद्धतीने ऐकणार तितक्या पद्धतीने तो तुम्हाला आनंद देतो, फक्त ऐकणारा जिवंत पाहिजे। मानावे तेवढे आभार कमी आहे गोकुलधामच्या आमच्या महिला वर्गांचे। तुम्ही कधी आल्या नसत्याना बहिणींनो तर कथाच झाली नसती। हा का झाली नसती माहितीये का? झाली असती ती, परंतु कथा करणाऱ्याला जोपर्यंत 10-50 लोक दिसत नाही तोपर्यंत तो काय सांगणार आहे, कोणाला सांगणार आहे? पण खरोखर तुम्ही भाग्यवान आहात की या 2024चा संपता तुम्हाला श्रीमद भागवत कथेचं रसपान करण्याची संधी परमात्म्याने प्राप्त करून दिली। आणि जीवनामध्ये जेव्हा जेव्हा चांगली संधी येते तेव्हा तिचं सोनं करणं हे प्रत्येकाला जमत नाही, मात्र ते तुम्ही जमवताय याच्यासाठी परमात्मा तुम्हा सर्वांचं कल्याण करो। असं म्हणतात की तुलसीने विष्णुदेवाला शाप दिला होता, कारण ज्या दिवशी शंखचूड नावाचा राक्षस विष्णुदेवाने मारला होता आणि शंखचूडाचं रूप घेऊन जेव्हा विष्णू परमात्मा माता तुलसीला हात लावता, हात लावल्याच्या नंतर त्या तुलसीला जाणीव होते की हा माझा नवरा नाहीये, हा माझ्या नवऱ्याच्या वेशामध्ये कोणीतरी दुसरा आहे आणि दुसरा कोणी नसून तो विष्णू परमात्मा होते। आणि मग मागच्या जन्मामध्ये असलेली शंखचूडाची पत्नी माता तुलसीने विष्णुदेवाला शाप दिला होता, तुम्ही दुसऱ्याच्या बाईला स्पर्श केला, मी तुम्हाला शाप देते, तुम्ही गंडकी नदीमध्ये पाषाण म्हणून जगाल, तुम्हाला किडे खातील किडे। आणि तुलसीने दिलेला मागच्या जन्माचा शाप आणि त्या शापाच्या प्रभावामुळे विष्णू परमात्मा गंडकी नदीमध्ये दगड झाले आणि त्या दगडाला किडे लागले। ते किडे लागल्यामुळे त्या दगडाचे छोटे छोटे तुकडे पडले आणि ते तुकडे नदीमध्ये पडले। नदीमध्ये वाहत वाहत त्या दगडांना गोल आकार प्राप्त झाला आणि त्या गोल आकाराच्या दगडालाच आपल्या सनातन हिंदू धर्म संस्कृतीमध्ये नामकरण झालं, त्याचं नाव आहे शालिग्राम। काय नाव आहे त्याचं? शालिग्राम। आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असतो शालिग्राम, ज्यांच्या घरामध्ये आहे। आणि तुम्हाला कधी सुख प्राप्त व्हावी वाटत असेल, तुमच्या घरामध्ये जर मुलबाळी जन्माला यावं असं वाटत असेल, तर तुम्ही त्या शालिग्राम वरती तुळशीचं पान सकाळी सकाळी ठेवलं पाहिजे। शालिग्राम हा फार महत्वाचा देव आहे आणि तुम्ही जर तुळशीचं पान त्या शालिग्रामच्या वरती ठेवलं तर तुळशी म्हणजे शालिग्रामची पत्नी आहे। आणि ज्यांच्या घरामध्ये शालिग्राम आणि तुळशी हे जवळजवळ ठेवल्या जातात तर त्या तुळशीचा आणि शालिग्राम परमात्म्याचा आशीर्वाद त्या संपूर्ण घराला लागतो। आणि जर शालिग्रामावरती तुम्ही तुळशीचं पान ठेवलं नाही तर विष्णू परमात्म्याला तो विरह सहन होत नाही आणि तो विरहामध्ये असलेला शालिग्राम हा आपल्या घरामध्ये सुख आणि समृद्धी कधीही नांदू देत नाही। म्हणून तुम्ही या गोष्टींकडे कटाक्षाने लक्ष घातलं पाहिजे। चला, श्रीमद भागवताची आज 3रा दिवस। राजा परीक्षिती हात जोडून उभे आहे। राजा परीक्षितीने शुकमुनींना विचारलं, हे शुकमुनी, 2 दिवसामध्ये मी अनेक कथा ऐकल्या, परंतु या जगतामध्ये माझ्या पूर्वजांनी जे राज्य केलं त्या जगाची निर्मिती कशी झाली हे मला तुमच्याकडनं ऐकायचंय। त्यावेळेला शुकमुनी सांगता, या जगाची निर्मिती माऊलींनी 12व्या शतकामध्ये सुद्धा गोड वर्णन केलेलं आहे। या जगाची उत्पत्ती कशी झाली?
पूर्वी कोठेच नव्हते काही, पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, चंद्र सूर्य तारा नाही, आवाज तेथे एक ढालगीची निर्माण झाली, तेथे एक ढालगीची निर्माण झाली, तिने एवढी ख्याती केली, तिने एवढी ख्याती केली, ती मूळची कन्याकुमारी, तिचा बाप तो ब्रह्मचारी, तिने बापाची दाता केला, तिच्या उदरी तो जन्मला, कान्हा तेरे तेरे तेरे, कान्हा तेरे तेरे तेरे, आता ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती कशी केली याच्यावरती थोडं चिंतन ऐकण्याचा प्रयत्न करा. विष्णू परमात्मा आहे जो सर्वांना जन्म देणारा आहे, आणि तोच विष्णू परमात्मा कृष्ण म्हणून तुझ्या असं चालेल का यार? हा झालं का? मला फटाके फार आवडतात बरं का, फक्त डोळे उघडे पाहिजे. डोळे लायला असले का तो फोगा बी फुटणार आहे, सुवचकी जास्त बनत आहे की नाही. विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलामधून एक कमळ निघालं. कथा सर्वांना माहिती आहे, पण उद्देश मात्र वेगळा आहे, जरा सांगण्याचं लक्ष देऊन ऐक जा. विष्णू परमात्मा क्षीरसागरामध्ये शयन करता आहे, आणि विष्णू परमात्म्याच्या नाभी कमलातून एक कमल उमललं, आणि त्या कमळामधून एक छोटस बाळ जन्माला आलं, आणि त्या बाळाचं नाव आहे ब्रह्म. काय नाव आहे? ब्रह्म. विष्णू परमात्म्याच्या नाभीतून एक कमल निघालं, कमलामध्ये एक बाळ जन्माला आलं, त्याचं नाव आहे ब्रह्म. आणि ब्रह्मदेव जेव्हा जन्माला आले तेव्हा ते जन्माला आल्याच्या नंतर मी कोठून जन्माला आलो असा प्रश्न ब्रह्मदेवाच्या मनात निर्माण झाला. ब्रह्मदेवाने आपल्या कमळामधून उडी मारली, आणि जो कमळाचा देठ होता त्या देठाला धरलं, आणि खालच्या दिशेने ब्रह्म उतरायला लागलं. हे परीक्षिती, आता या ब्रह्माच्या बाबतीमध्ये फार मोठी गंमत आहे. जन्माला आल्याच्या नंतर तो त्याचा मूळ शोधण्याचा प्रयत्न करतोय, आणि ते मूळ शोधत असताना हजारो वर्ष निघून गेले, परंतु ब्रह्मदेवाला मूळ मात्र काही सापडलं नाही. आणि शेवटी ब्रह्मदेव परत कमळामध्ये येऊन बसले, आणि सगळी क्रिया विष्णू परमात्मा बघत होते. आणि विष्णू परमात्म्याने त्या बालकाला प्रश्न विचारला, हे बालका, हे ब्रह्मा, काय शोधतोय? तेव्हा त्या कमळातून आवाज आला, माझा ज्याच्यातून जन्म झाला, माझा उत्पत्तीदाता कोण आहे याच्यासाठी मी माझ्या उत्पत्तीदात्याला मी शोधत होतो. तेव्हा विष्णू परमात्म्याने सांगितलं की तुझा उत्पत्तीदाता मी आहे. आणि मग ब्रह्मदेवाने दुसरा प्रश्न विचारला, मग माझी उत्पत्ती तुम्ही का केली? तर तुझी उत्पत्ती सृष्टीच्या निर्मितीसाठी केलेली आहे. आणि मग सृष्टीच्या निर्मितीचं वजन विष्णू परमात्म्याच्या सांगण्यावरून ब्रह्मदेवाने स्वीकारलं, आणि ब्रह्मदेवाने चर आचर सृष्टीची निर्मिती केली. मग पूर्वी कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्यच होते बाई. मग ते येथे एक ढालगच निर्माण झाली, म्हणजे एक माया निर्माण झाली. त्या मायेने सगळ्या 6 गुणांचा लोभ केला. त्याच्यानंतर त्रिगुण निर्माण केले. त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं ब्रह्मा विष्णू महेश परत निर्मिती. त्याच्यानंतर 9 ग्रहांची निर्मिती, आणि 9 ग्रहांमध्ये सर्वात मानवाला उपयुक्त असणारी माता पृथ्वी, आणि पृथ्वीवरती मग मानवाची निर्मिती. आणि मानवाच्या निर्मिती बरोबर 84 लाख योनी ब्रह्मदेवाने निर्माण केल्या. मग 84 लाख योनीमध्ये सर्वश्रेष्ठ जर उत्पत्ती कोणती असेल तर ती मानवाची आहे. मग मानवाची निर्मिती सर्वात आधी केली का नंतर केली? तर सर्वात नंतर केली. नंतर काय केली शुकमुनी? याचं कारण लक्ष देऊन ऐका.
ब्रह्मदेवाने अनेक योनी निर्माण केल्या, गाय, बैल, कुत्रा, हरण, वाघ, पशु, पक्षी, नर, सगळं निर्माण केलं. पण ज्या सृष्टीची निर्मिती ब्रह्मदेवाने केली त्या सृष्टीमध्ये कोणीही परमात्म्याचं नामचिंतन करायला तयार नव्हतं. आणि म्हणून विष्णुदेवाने ब्रह्मदेवाला सांगितलं, हे ब्रह्मा, हे जे जग निर्माण केलेलं आहे या जगामध्ये आपल्या नावाचा गजर झाला पाहिजे, भक्ती झाली पाहिजे, पाप पुण्याच्या रेषा मांडल्या गेल्या पाहिजे. आणि म्हणून तुम्ही आता एक बुद्धिवान प्राणी निर्माण करा की जो आपली भक्ती करेल, जो आपली श्रद्धेने भावनेवरती या जगात निर्मिती केल्याच्या नंतर त्या जगाची उत्पत्ती आणि त्या उत्पत्तीचा आनंद भोगण्यासाठी जे हृदय लागतं तो सहृदयी प्राणी तुम्ही जन्माला घाला. आणि मग ब्रह्मदेवाने जगतामध्ये पहिला पुरुष जन्माला घातला. त्या पुरुषाचं नाव आहे राजा मनू. मग आता फक्त माणूस जन्माला घालून चालणार नव्हतं, तर पुढे आपल्याला सृष्टीचा विस्तार करायचा आहे. आणि म्हणून ब्रह्मदेवाने मनूला लग्न लावण्यासाठी एक स्त्री निर्माण केली. त्या स्त्रीचं नाव आहे माता शतरूपा. मग जगातील पहिले जोडपं मनू आणि शतरूपा, आणि मनू पासून जे निर्माण झाले त्यांना म्हणता मानव, जे तुम्ही आणि आम्ही आहोत. शतरूपा नाव का पडलं महाराज? कारण 100 स्त्रियांचं सौंदर्य एका बाईमध्ये दिसावं इतकी सुंदर होती ती शतरूपा. मनूशी लग्न केलं. मनू आणि शतरूपेला पहिल्या कल्पामध्ये 5 अपत्य झाले. त्याच्यामध्ये 3 मुली आणि 2 मुलं. जरा लक्ष देऊन ऐका. 2 मुलं कोण होते? तर पहिला मुलगा होता उत्पादपाद आणि दुसरा प्रियव्रत. आणि मुली कोण होत्या? आकृती, देहुती आणि प्रसूती. या 3 मुली आणि हे 2 मुलं. याच्यामध्ये जो उत्पादपाद आहे त्याने पुढे लग्न केलं आणि 2 बायका केल्या. त्या दोघही बायकांचे नाव आहे, एकीचं नाव आहे सुरुची आणि एकीचं नाव आहे सुनीती. सुरुची आणि सुनीती या 2 पत्न्या आहे. आता त्यांना सुद्धा एक मुलगा झाला. सुरुचीला मुलगा झाला, त्याचं नाव आहे उत्तम, आणि सुनीतीला मुलगा झाला, त्याचं नाव आहे ध्रुव बाळ. इथपर्यंत तुम्ही ऐकलेलं आहे. आता जे पुढे सांगतोय ते अजून मनाचे दरवाजे उघडून ऐकण्याचा प्रयत्न करा. एका वेळेला फार मोठी सभा भरलेली आहे. सभेमध्ये उत्पादपाद नावाचा राजा बसलेला आहे. सभा बरखास्त झाली. सगळे लोक आपापल्या घरी निघून गेले. त्यावेळेला उत्तम नावाचा मुलगा हा बापाच्या मांडीवरती बसलेला आहे. हे श्रीमद भागवत आहे परीक्षिती. 1000 वेळा जरी या कथा ऐकल्या तरी ऐकाव्यासा वाटता, कारण ते परमात्म्याचं नामचिंतन आहे. तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लवकर लक्षामध्ये येईल. बाळकृष्ण महाराज, मागच्या वर्षी एखाद्या पिक्चरचं गाणं निघतं. ते पिक्चरचं गाणं वर्षभर चालतं, पण ते गाणं एका वर्षाच्या नंतर जुनं होतं. काय होतं? जुनं होतं. ते ऐकत नाही कोणी. एखाद्या कवीने जर कविता निर्माण केली तर ती कविता 1 वेळा, 2 वेळा, 4 वेळा ऐकावीशी वाटते. 5व्यांदा ती कविता ऐकावीशी वाटत नाही. एखाद्याने जर एखादा पिक्चर काढला तर तो 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा बघावासा वाटतो. त्याच्यानंतर तो पिक्चरही आपल्याला कंटाळवाना होतो. एखादी गोष्ट परत परत बघितली किंवा परत परत ऐकली का तिचा कंटाळा येतो. हे जरी खरं असलं, परंतु 750 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 750 वर्ष झाले तुम्ही रोज ऐकताय रूप पाहतालोचनी, रूप पाहतालोचनी, रूप पाहतालोचनी, रूप पाहतालोचनी. सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती, वचन ऐका कमळापती. माझी रंकाची विनंती मरधोडी तो करते गाडी,
सावे रमणी मध्ये रंगाची विनंती मध्ये रंगाची विनंती कर दोन्ही तोंडे काढे कर दोन्ही तोंडे काढे तुम्ही कोणत्याही कीर्तनामध्ये जा, महाराजांच्या गळ्यामध्ये विना आला का महाराज हे म्हणतात म्हणजे म्हणतात, रूप पाहता लोचनी. कधी कानांना आवीट वाटलं नाही, कधी मनाला नकोसं वाटलं नाही. ज्या भीमसेन जोशी नावाच्या गायकांनी अभंग कंठामध्ये साठवले, भीमसेन जोशी मेले परंतु कंठ अमर झाला, इतके महत्वाचे संत वाङ्मय आणि संतांचे अभंग आहेत. मग इथं श्रीमद भागवत आहे, हे स्वतः कृष्ण परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि परमात्म्याबद्दल ऐकत असताना जर आपल्याला कंटाळा आला, आपल्याला जर आळस आला, तर समजून घ्यावं ही परमात्म्याची अवकृपा आहे. लक्ष देऊन ऐकजा आता. उत्तम नावाचा मुलगा बापाच्या मांडीवरती बसलेला आहे आणि ते ध्रुव बाळाने बघितलं. ध्रुव बाळाचं वय वर्ष 6 आणि ध्रुव बाळ सुद्धा आपल्या बापाच्या दुसऱ्या मांडीवरती जाऊन बसणार. तितक्यामध्ये उत्तमची जी आई होती सुरुची, तिने त्या ध्रुव बाळाचा हात धरला आणि त्याला खाली हाकलून दिलं. आणि त्या ध्रुव बाळाने सांगितलं, अम्मा मला का उठवलं मांडीवरून? तेव्हा ती सुरुची म्हणते, जर तुला तुझ्या बापाच्या मांडीवर बसायचं असेल तर तुला माझ्या पोटातून जन्म घ्यावा लागेल, तो जातो अजून अधिकार नाही. ध्रुव बाळ रडत रडत आपल्या आईजवळ गेले आणि आईला सर्व विस्तार सांगितला. तेव्हा आईने सांगितलं ध्रुव बाळाला, ती ध्रुवाची आई होती सुनीती. सुरुची म्हणजे काय? ज्याची आवड चांगली. आणि सुनीती म्हणजे काय? ज्याची नीती चांगली. आणि नीतिमत्ता जर चांगली असेल तर मालमत्ता तुमच्याजवळ आल्याशिवाय राहणार नाही. हा श्रीमद भागवताचा सिद्धांत लक्षात ठेवा. नीतिमत्ता फार महत्वाची आहे. आताची जर एखादी जर समजा सौत असती ना, तर तिने तिच्या कानफट्यात वाजवून दिली असती. पण ध्रुव बाळाची आई जी आहे, ती सुनीती जी आहे, तिची नीती खूप चांगली आहे. तिला अपमान पचवायची सवय. सुनीतीने ध्रुव बाळाला मांडीवरती घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि सांगितलं, हे बाळा, जिने तुला मांडीवरून उतरवलं ती मरणार आहे. जो मांडीवर बसलेला आहे तोही मरणार आहे. आणि ज्याच्या मांडीवर तो बसलाय तोही मरणार आहे. आणि जी मी तुला आता उपदेश करते आहे, ही तुझी आई सुद्धा मरणार आहे. या मरणाऱ्या लोकांच्या नांदी लागू नको. या मृत्यू लोकांमध्ये एक दिवस सगळ्यांना डोळे झाकून जायचे. मी तुला सांगते ते कर. आणि 6 वर्षाच्या ध्रुव बाळाच्या डोळ्यात आलेलं पाणी आईने पुसलं, डोक्यावरून हात फिरवला, त्याचे मुके घेतले आणि सांगितलं, हे ध्रुवा, या विनाशी लोकांमध्ये राहू नको. जो अविनाशी परमात्मा आहे तू त्याचा शोध घे आणि घराचा त्याग कर. याला म्हणता आई. एक वेळा ज्या ठिकाणी तुमचा अपमान झाला त्या ठिकाणी मरेपर्यंत जायचं नसतं ध्रुव बाळा. आणि ध्रुवाने आपल्या आईचे वचन ऐकले आणि आईला सांगितलं, मा, तू सांगते ते खरंय, पण मी लहान आहे, मी कुठं शोधू त्या देवाला? तेव्हा त्या आईने सांगितलं, देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांचे पाय धरावे लागतात. तू वनामध्ये जा आणि नामचिंतन कर, परमात्मा तुला प्राप्त होतील. आणि मला नको सांगू की मला माझ्या बापाच्या मांडीवरून कोणी उतरवलं, त्या ब्रह्मांड नायकाला सांग, मग तो तुला अढळ पद दिल्याशिवाय राहणार नाही. 6 वर्षाचा ध्रुव बाळ ह्या वनामध्ये जातोय आणि वनात गेल्याच्या नंतर योगायोग इतका चांगला की ध्रुव बाळाला रस्त्यामध्ये नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींनी कौतुकाने विचारलं त्या लहान बाळाला, कोण आहे? जंगलामध्ये का भटकतोय? तेव्हा ध्रुव बाळाने सांगितलं, माझ्या आईने सांगितलं, या जगतामध्ये जर अढळ पद प्राप्त करायचं असेल तर अविनाशी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम अशा परमात्म्याची प्राप्ती केली पाहिजे. मला परमात्मा भेटेल का हो? त्याच्यानंतर त्या नारद महर्षींना इतका आनंद झाला. नारद महर्षींनी त्याच्या केसांवरून हात फिरवला
आणि सांगितलं, हे बालका, जर तू मनापासून देवाचं नामचिंतन केलं तर परमात्मा 100% तुला भेटायला येतील. पण तुला साधना करावी लागेल. आणि साधनेचं साधन सांगितलं. एक काम कर, पंचाक्षरी मंत्र म्हण. आणि मग नारदांनी ध्रुव बाळाला मंत्र दिला. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 कृष्ण भगवान की. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. माता लक्ष्मीने हा आवाज ऐकला आणि माता लक्ष्मीने परमात्म्याला सांगितलं, हो जा, लहान लेकरू आहे, दर्शन द्या. तेव्हा विष्णू परमात्म्याने सांगितलं, काळजी करू नको. जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याचे निवारी मी जन्म मरण. तू काळजी करू नको, मी ध्रुव बाळाला काही होऊ देणार नाही. मला फक्त ध्रुव बाळाची परीक्षा घ्यायची. तेव्हा लक्ष्मी माता म्हणते, ते लहान लेकरू आहे, त्याची काय परीक्षा घेता. तेव्हा विष्णू परमात्मा म्हणतो, लहानपणा जर एखादा मनावरती परिणाम झाला तर तो मरेपर्यंत राहतो. म्हणून लक्ष्मी तू गडबड करू नको. बघता बघता त्या ध्रुव बाळाचे अवयव आता निकामी व्हायला लागले. शरीर सुकायला लागलं. ऊन वारा पाऊस, लहान लेकरू. ओम नमो भगवते वासुदेवाय. आणि शरीर प्रकृती खालवायला लागली आणि परमात्म्याच्या अंतकरणामध्ये दयाभाग निर्माण झाला. आणि विष्णू परमात्मा साक्षात चतुर्भुज रूपांमध्ये त्या ध्रुव बाळाजवळ प्रगट झाले. ध्रुव बाळाला आवाज दिला, हे ध्रुवा, डोळे उघड. ध्रुव बाळाने डोळे उघडले आणि बघितलं तर चतुर्भुज रूपाची परमात्म्याची मूर्ती होती. पण ध्रुव बाळाला ओळखता येत नव्हतं की नेमकं कोण आहे. तेव्हा विष्णू परमात्म्याला त्यांनी प्रश्न विचारला, हे परमात्मा, तुम्ही कोण आहात. तेव्हा विष्णू परमात्म्याने सांगितलं, तू ज्याचं नाव घेतो आहे तो मीच आहे. पण ध्रुव बाळाला मात्र विश्वास काही बसत नव्हता. शेवटी विष्णू परमात्म्याने आपल्या मांडीवरती ध्रुव बाळाला घेतलं, डोक्यावरून हात फिरवला आणि खायला एक फळ दिलं. पण फळ खाण्याच्या आधी ध्रुव बाळाने सांगितलं, हे देवा, मी खाईल, पण माझ्या आईने मला सांगितलंय की जेव्हा परमात्मा तुला भेटेल तेव्हा त्या परमात्म्याला तू तुझी अडचण सांग. तेव्हा विष्णू परमात्म्याला ध्रुव बाळाने आपली अडचण सांगितली. मी माझ्या वडिलांच्या मांडीवरती बसलेलो असताना माझ्या आईने मला मांडीवरून उतरवलं. माझा फार मोठा अपमान झाला. आता मला अशी जागा द्या की त्या जागेवरून मला कोणी बाहेर काढणार नाही, मला उठवणार नाही. श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराजांना दिल्लीच्या दरबारामध्ये औरंगजेबाने मागच्या लाईन मध्ये उभं केलं होतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना ते सहन झालं नव्हतं.
माझी जी जागा आहे त्या जागेवरती मला उभं करायला पाहिजे होतं, असं छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणणं होतं. आणि औरंगजेबाने मुद्दाम केलं होतं. कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुढे जे उभे होते राजे महाराजे, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना युद्धामध्ये हरवलेलं होतं. महाराजांचं असं म्हणणं होतं, ज्यांना मी हरवलंय त्यांची लायकी नाही माझ्या पुढे उभे राहण्याची, आणि तुम्ही मला मागे उभं केलं, राग केला. त्यावेळेला औरंगजेबाने आग्र्याच्या कैदेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना टाकलं होतं. मग महाराजांनी हा अपमान का पचवला नाही? कारण श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा लहान होते तेव्हा आमच्या माँसाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना रामायण महाभारताच्या कथा सांगितल्या होत्या, आणि त्याच कथेमध्ये ही ध्रुव बाळाची सुद्धा कथा छत्रपतींनी ऐकलेली असावी. की एक वेळा मला ज्या ठिकाणून उठवलं मी ते परत त्या ठिकाणी जाणार नाही, बसणार नाही. मी ज्या ठिकाणी बसलो ती जागा पक्की, आणि मला तुम्ही अशी जागा द्या. विष्णू परमात्म्याने ध्रुव बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि वरदान स्वरूपामध्ये आकाशाचं केंद्र म्हणून ध्रुव बाळाला ध्रुव तारा म्हणून आढळ पद प्राप्त करून दिलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. राजा परीक्षितीने ही कथा ऐकली आणि मनामध्ये उत्कंठा निर्माण झाली. आतापर्यंत मी सगळं चांगलंच ऐकत आलो. देवाने सगळ्यांना वरदान दिले. देव हा जगाचा मालक आहे, चालक आहे, पालक आहे. पण या देवाच्या वर तरी एखादी शक्ती मला. तेव्हा शुकमुनी म्हणता, जगाचं नियंत्रण देवाच्या हाती आहे आणि देवाचं नियंत्रण हे साधू संतांच्या हाती आहे. महिला वर्ग तुम्हाला माहित आहे का नाही मला माहित नाही, पण सांगून मोकळं करतो. जनाबाई माहितीये का तुम्हाला? जनाबाई माहितीये? दिंडोलीमध्ये राहते तिने. बरं, पंढरपूरला राहत होती ती. कुठे राहत होती? पंढरपूर. जनाबाई गंगाखेडला राहायच्या. जनाबाईचं नशीब खराब होतं. लहान असताना आई मरण पावली. वडिलांनी आईला त्या लहानचं मोठं केलं तिला. आणि एक दिवस पंढरपूरच्या वारीला निघाले तिचे वडील. जनाबाईने सांगितलं मला बी येऊ द्या. लहान मुलगी आहे म्हणून जनाबाईचे वडील जनाबाईला पंढरपूर क्षेत्रामध्ये घेऊन आले. मी कशावरती बोलतोय? या जगाचं नियंत्रण ज्याच्या हातात आहे तो साधू संतांच्या हातामध्ये आहे. हा सिद्धांत मला तुम्हाला पूर्ण करून द्यायचा आहे. जनाबाई पंढरपूरमध्ये आल्याच्या नंतर परमात्म्याला तिने बघितलं आणि तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. परमात्म्याला बघितल्याबरोबर जनाबाईला देवावरती प्रेम झालं. प्रेम म्हणजे काय? एखाद व्यक्तीला बघितल्याच्या नंतर मनामध्ये आनंद निर्माण होणं, एखाद व्यक्तीच्या सहवासामध्ये गेल्याच्या नंतर टेन्शन फ्री होणं, आणि एखाद व्यक्तीचे शब्द ऐकून जीवनामध्ये रस निर्माण होणं, हेच प्रेम आहे. दुसरं प्रेम नाहीये. जनाबाईने विठ्ठलाकडे बघितलं आणि किती गोड दिसतो. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया. दर्शन घेतलं आणि जनाबाई मंदिराच्या बाहेर आल्या. आणि जनाबाईने वडिलांना सांगितलं, बाबा अजून एकदा देवाचं दर्शन घ्यायची इच्छा आहे. 3 हट्ट पुरवावे लागतात. बालहट्ट, श्रीहट्ट आणि राजहट्ट. हे 3 हट्ट नाकारता येत नाही. लहान जनाबाईला अजून मंदिरात घेऊन गेले. अजून तिने विठ्ठलाकडे बघितलं. अजून मंदिराच्या बाहेर आली आणि आता जनाबाईच्या वडिलांनी सांगितलं की चला आता घराकडे जायचंय. जनाबाईने सांगितलं, बाबा माझं अजूनही मन भरलं नाही, मला इथंच राहू द्या. आलं का लक्षात? काय म्हणते जनाबाई? मला इथंच राहू द्या. आणि जनाबाईचे वडील म्हणता, पागल आहे का तू? एवढीशी लहान मुलगी एवढ्या मोठ्या पंढरपुरामध्ये तू कशी राहणार? आणि हा संवाद चालू होता, भांडण चालू होतं. आणि पलीकडून नामदेव महाराजांचे वडील आले. नामदेव महाराजांच्या वडिलांनी ते भांडण बघितलं आणि विचारलं नामदेव महाराजांनी त्या जनाबाईच्या वडिलांना, का भांडताय लहान मुलगीशी? तेव्हा जनाबाईच्या वडिलांनी सांगितलं, महाराज ओ ही लहान मुलगी पंढरपूरमध्ये राहायचं म्हणते, त्या विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं म्हणते परत परत. मग राहू द्या तिला पंढरपुरामध्ये. अरे कसं काय राहू देणार?
इतकी छान, इतकी छोटीशी मुलगी, हिला इथं आम्ही नाही राहू शकत. नामदेव महाराजांच्या वडिलांनी सांगितलं, काळजी करू नका, तुमची मुलगी माझ्या घरी ठेवा. एवढा विश्वास होता त्या काळामध्ये, इतका विश्वास होता. जनाबाईचे वडील आपल्या घरी निघून गेले आणि जनाबाई लहानपणापासून नामदेव महाराजांच्या घरी आता राहायला लागली. आता नामदेव महाराजही त्या वयाचे थोडे मोठे होते. नामदेव महाराज आणि जनाबाई खेळायला लागले, बोलायला लागले, मैत्री झाली. बघता बघता निरोप आला, जनाबाईचे वडीलही मरण पावले. आता आई वारलेली होती, वडीलही वारले. आता घरी जाऊन काय करायचं, म्हणून आता इथंच राहते आणि परमात्म्याची सेवा करते. जनाबाई जोपर्यंत लहान होती तोपर्यंत ठीक आहे. आता जनाबाई वयामध्ये आली, त्याच्यामुळे आता जनाबाई घरामध्ये ठेवू शकत नाही, म्हणून जनाबाईला घर दिलं गोपाळपुऱ्यामध्ये. कुठे घर दिलं? गोपाळपुऱ्यामध्ये. मग आता फक्त घर दिलं का, तर तिला कामही दिलं, तिला एक जातं दिलं. आणि पूर्वीच्या काळी लोक ताजं ताजं दळण दळायचे आणि गरम गरम पिठाच्या भाकरी करून आमच्या मायमावले आमच्या माणसांना खाऊ घालायचे, म्हणून माणसं मजबूत होते. आता तर बोलणार नाही मी, कारण विषय पांगला का अजून पांगून जातो. जनाबाई आता त्या गोपाळपुऱ्यामध्ये राहू लागली, दळण दळू लागली. एक दिवस नामदेव महाराजांनी जनाबाईला सांगितलं, जना, उद्या आपल्या घरी फार मोठा भंडारा आहे, फार मोठे लोक जेवण करायला येणार आहे, 2 पोते दळण दळावं लागणार आहे. जनाबाईने सांगितलं, हरकत नाही, दळून देईल ना नामदेवा, कारण तिला माहिती होतं की तिच्या जवळ येणारा परमात्मा रोज तिला मदत करतो. नामदेवांनी जनाबाईला सांगितलं, जनाबाईने देवाला सांगितलं, देवा, आज दळण जरा जास्त आहे, शेज आरती झाली का लवकर ये बर का. आणि नेमकं थंडीचे दिवस होते. शेज आरती झाली आणि देवाच्या काही लक्षामध्ये राहिलं नाही. रात्रीचे 12 वाजले, 1 वाजले आणि 1 वाजल्याच्या नंतर सुद्धा देव काही आला नाही आणि जनाबाई दळण दळता दळता झोपी गेली. ती. पण जनाबाई दळण दळताना ओव्या म्हणायचे. काय म्हणायचे? सुंदर मादे जाते गे फिरे बहुतोके, ओव्या गाऊ कौतुके तू तेरे बा विठ्ठला. सुंदर मागे जाते गे फिरे बहुतोके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ भटारा तू ये रे बा विठ्ठला. ओ ये रे बा विठ्ठला, ओ ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. पहिले जाते होते, सकाळी सकाळी महिला वर्ग उठायच्या, 4 वाजेला दळण दळायच्या, मस्तपैकी घुरघुर आवाज यायचा. आता गिरण्या आल्या, गिरण्या. आता बाया चक्कीमध्ये जात नाही. आता बाया म्हणता, घरातलं पीठ संपलेलं आहे, गव्हाचा डबा, नवऱ्याच्या डोक्यावर दही लय ते पोया टाकू नये, ते खिचडी जिंदाबाद आहे की नाही. नवरा म्हणतो खिचडी खावापेक्षा चांगलं आहे, चला डब्बा लेसून जाऊ. जनाबाई झोपी गेली आणि 2-2:30 वाजेचा वेळ होता आणि देवाला अचानक आठवण आली की आपल्याला जनाबाईच्या घरी जायचंय. आणि देवाने विचार केला, आता जर गेलो जनाबाई झोपली असेल. परमात्म्याने विठ्ठलाने विटेवरून उडी मारली आणि गोपाळपुऱ्यामध्ये गेला. हळूच दरवाजा उघडला, घरामध्ये गेला, जनाबाई झोपलेली होती. आता कधी जनाबाईला उठवलं तर उठवा बरं जनाबाईला. जनाबाई काय करेल? संताप करेल ना. देवाने काय केलं? आपले ते सगळे दागदागिने बाजूला केले, वाजायला नको.
दागदागिने बाजूला केले, पटकन दळण दळलं. काकड्याचा टाइम झाला, थंडी वाजत होती. जनाबाईच्या अंगावरची गोधडी घेतली चालला गेला. जनाबाई झोपलेली होती. सकाळी 4 वाजले. सकाळी 4 वाजले आणि काकडा आरती चालू झाली. काकडा आरती चालू झाली आणि अचानक ब्राह्मणांच्या लक्षामध्ये आलं, बडव्यांच्या लक्षामध्ये आलं की देवाच्या अंगावर दागिने नाहीये. सगळ्या पंढरपुरामध्ये चर्चा झाली, देवाचे दागिने चोरी गेले, देवाचे दागिने चोरी गेले. त्याच ठिकाणी जनाबाईची मैत्रीण होती, ती सुद्धा मंदिरात आली. आज वर्षामध्ये घडू नये ती घटना घडली. देवाचे दागिने चोरायची हिंमत कोणाची झाली? आणि मग जनाबाईची मैत्रीण, बाईचा स्वभाव आहे, जठे बोलो तटे बोलत नाही, जठे बोला नाही तटे गुपचूप बटत नाही. काय वय ते हो त्याच ना. जनाबाईच्या मैत्रिणीने हाडूच सांगितलं त्या बडव्यांना, महाराज चोरी कोणी केली माहित नाही, पण देवना अंगवर जी गोधडी आहे ना ती जनाबाईनी आहे. काही गरज होती? गोधडी जनाबाईची आहे. घेतली गोधडी जनाबाईच्या घरी. ज्ञानोबा तुकाराम सगळी दिंडी जनाबाईच्या घरी. जना दरवाजा उघड. जनाबाईने दरवाजा उघडला. बापरे इथला लोक आहे मन घर, भंडारा ते नामदेव बाबां घर आहे. सरक बाजूला. आत गेले तर जनाबाई झोपेतून उठली. ती कशाला इकडे तिकडे बघेल? बघावं तर एका गोखल्यामध्ये परमात्म्याने त्याचे दागिने ठेवले होते. जनाबाई दागिने घरात कसे आले? म्हणे माहित नाही. ही गोधडी कोणाची आहे? म्हणे माझीच आहे. 2 पुरावे पटले. जनाबाईचे केस धरले आणि डायरेक्ट वाळवंटात पंढरपुराच्या सुडावर चटकवाईला. काही लोकांना अजून बी सुडाचा अर्थ माहित नाही. आपण सुडाला हिंदीमध्ये म्हणतो इसको सूली पे लटका दो, म्हणजे फाशीवर लटकवा. पण सूली पे लटका दो अलग बात है और सुडावर चढवणं अलग बात है. सूड म्हणजे काय? एक त्रिकोणी खंबा असतो आणीदार, आणि त्या आणीदार खंब्यावर ज्याला मारायचं त्याला बसवावं लागतं आणि मग तो सूड त्याच्या शरीरामध्ये घुसतो आणि तो माणूस मरतो. जना मरताना शेवटची इच्छा आहे का काही? जनाबाई म्हणे एकच इच्छा आहे. काय? त्या काळ्याकडे घेऊन चाला. उन्हा ते उन्हा लेट उन्हा आखो मी जपेल होते. दळण दळलं तर दळलं आखो दागिना आठे टाकी घ्या. तो दागिना टाकी घ्या, ते घ्या, गोधडी लई घ्या, त्याच्याकडे घेऊन चाला मला. आली जनाबाई विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. देवाला आनंद झाला. शाबासकी देईल भाऊ, एवढं मोठं दळण दळलंय तुझं. जनाबाई म्हणे इकडे खाली. आता याच्यासाठी मी हा दृष्टांत दिला. राजा परीक्षितीचा कसा प्रश्न आहे की या जगतामध्ये जो कंट्रोल करणारा परमात्मा आहे त्याला कोण कंट्रोल करतो? तर भक्त कंट्रोल करतो. मग भक्त कंट्रोल करतो. मग एवढी मोठी कथा का सांगितली? भक्त कंट्रोल कसं करतो? किती अधिकार आहे भक्ताचा देवावरती? एवढा अधिकार आहे की देवाला डायरेक्ट शिव्या घातल्या. शिव्या इकडे खाली उतर. काय जनाबाई? जनाबाई अरे अरे विठ्या मूढ मायेच्या कारट्या, तुझी रांड रंडकी हो. हे जनाबाई अरे काय बोलते तू? तुझे गेले रे बामढे, तुला पाहोनी काड रडे, उभ्या राहोनी अंगणी, शिव्या देते दासी जनी. अरे नाही चांगलं करता आलं तर नको करू, पण आम्ही तुझी भक्ती करतो, तुझ्यावर विश्वास ठेवतो आणि तू आमच्यावर चोरीचा आरोप लावतो. जनाबाई चुकीचं बोलू नको. बरं काय चुकीचं बोलू नको? माय मेली तेव्हा पंढरपुरात आली, तुझ्यासाठी इथं राहिली. बाप मेला तर घरी गेली नाही, लोकांचा मान अपमान सहन केला. दासी म्हणून राहिली, भांडे घासले, धुणं धुतलं तुला बघावं म्हणून, आणि आज तू माझ्यावर ही वेळ आणली देवा.
जादूगिरी आरडोनिका भागवती आरडोनिका भागवती हो जाना होनी सरात दास बनी जागरात हो जाना होनी सरात दास बनी जागरात दड़न दड़ी जा सखा श्री हरि दड़न दड़ी जा सखा श्री हरि आरडोनिका भागवती आरडोनिका गोपाल कृष्ण भगवान की। देवाला शिव्या घालण्याची ताकद सुद्धा संतांमध्ये आहे, पण असं समजू नका की जनाबाईने फक्त शिव्याच दिल्या होत्या म्हणजे जनाबाई चुकीची होती। जनाबाईने देवाला हृदयामध्ये सुद्धा कोंडलेलं आहे। हृदय बंदी ठाणा केला आत विठ्ठला कोंडिला आणि मग ती म्हणते धरीला पंढरीचा चोर गळा बांधून या दोर। एका ठिकाणी जनाबाई देवाला चोर म्हणते, एका ठिकाणी शिव्या घालते। हा अधिकार का प्राप्त झाला तर हे परीक्षिती तो अधिकार सांगतो, लक्ष देऊन ऐक जा।